पहा, जागरूक रहा. नमस्कार, मी शिल्पा गुजर. सुखी जीवनाचा मंत्र या लाईव्ह कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण दर शनिवारी 11 वाजता लोकशाही चॅनलवरती लाईव्ह भेटत असतो आणि डॉक्टर विजय दहिफळे सर आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीने अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून आपल्याला मार्गदर्शन करत असतात. सर गेले अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. सर यूरोलॉजिस्ट आहेत, अँड्रोलॉजिस्ट आहेत आणि सेक्सोलॉजिस्ट आहेत. अनेक वर्षांपासून त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आज एक छान विषय घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. त्या विषयाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी डॉक्टर दहिफळे सर यांच्या अचीव्हमेंट्स बद्दलची ही माहिती जाणून घेऊयात व्हिज्युअल्सच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे सेक्सोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि यूरोलॉजिस्ट आहेत. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात. डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर, पुणे, दादर, नेरूळ, खारघर, कल्याण, नाशिक, नागपूर व दुबई इथे आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात. आणि आजचा आपला विषय आहे पुरुषांमधील त्या अंगातील छोटेपण दूर कसे, जाणून घेणार आहोत. पण त्याआधी सरांची आपण माहिती जाणून घेऊयात. सरांचं आधी आपण स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात. नमस्कार सर. आणि अतिशय सुंदर विषय घेऊन आलेला आहात, कारण की मला वाटतं बऱ्याच पुरुषांच्या मनात, बऱ्याच स्त्रियांच्या मनामध्ये हा विषय आहे. नक्कीच. आणि महत्वाचं तुम्हाला सांगतो, या ठिकाणी माझ्या ईमेलवर अर्धा डझनपेक्षा जास्त हेच ईमेल असतात. कारण का, जोपर्यंत नॉर्मल काय ते कळणार नाही तोपर्यंत ॲबनॉर्मल आपल्याला समजणार नाही. या ठिकाणी सर्वप्रथम मी आपल्या लोकशाही मराठीच्या सर्व दर्शकांचं या लाईव्ह प्रोग्राममध्ये मनापासून स्वागत करतो. आणि तो जो अतिशय चांगला प्रतिसाद तुम्ही देताय, जी इन्व्हॉल्वमेंट तुम्ही दाखवताय, ज्या पद्धतीने त्याचा रिस्पॉन्स घेऊन तुम्ही त्याचं मार्गदर्शन घेताय, त्याबद्दल देखील तुमचं अभिनंदन. आणि सर्वात महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी जसं मॅडमनं सांगितलं, प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक मुलाला कशाचा अभिमान असतो तर आपल्या स्वतःचा. आणि स्वतः म्हणजे काय की माझी उंची किती आहे, माझी पर्सनॅलिटी कशी आहे. आणि त्याचा महत्त्वाचा भाग असा येतो की पुरुषांचं लिंग, त्याचा आकार हा नॉर्मल काय असतो, छोटा असेल तर काय करावं, किंवा काही लोक डिप्रेशनमध्ये देखील जाताना मी पाहिलेत, किंवा लग्नापासून पळून जाताना देखील पाहिलेत. तर अशा गोष्टी करायच्या नाहीत. आणि हे गैरसमज दूर करण्यासाठी तुमच्या मागणीवरनं हा स्पेशल टॉपिक आम्ही या ठिकाणी डिस्कशनला घेतलेला आहे. आणि आपण विस्तृतपणे पाहूया. नक्कीच सर. पण आपल्याला पहिला फोन येतोय. प्रकाश तांबे आपल्याशी बोलतायत. प्रकाशजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. कोणत्या कारणामुळे लिंग छोटे होऊ शकतात त्याबद्दल माहिती सांगा. म्हणजे आपला शो तेच घेऊन टाकतात. म्हणजे आपल्याला की करायची गरज नाही. कारण कोणती कारण नक्कीच असलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, जेनेटिक हिस्ट्री ही अतिशय महत्वाची असते. हे बघा, तुमचे आईवडील कसे आहेत, त्यांचे आजोबा कसे आहेत, ही जेनेटिक हिस्ट्री तुमच्यामध्ये ट्रान्समिट होत असते. दुसरा भाग कोणता येतो या ठिकाणी, हार्मोनल जेनेटिक्स आणि हार्मोन्स. अहो, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन हे अतिशय महत्त्वाचं हार्मोन आहे. आणि आणखी सर्वांना सांगतो, हे हार्मोन स्त्रियांमध्ये देखील असतं, पण कमी प्रमाणात असतं. पण हे हार्मोन दोघांमध्येही लिबिडो म्हणजे इच्छाशक्ती तयार करण्यासाठी कामासाठी येत असतं. काही कारणामुळं हायपोथॅलॅमो पिट्युटरी गोनॅडल ॲक्सिस यामध्ये जर काही कारणामुळे बिघाड झाला असेल, त्यामध्ये काही कारणामुळे टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा गर्भाशयात असतानाच, डेव्हलपमेंट होतानाच जर कमी असतील, तर अशा वेळा त्या ठिकाणी त्या बाळाच्या लिंगाच्या वाढीवर परिणाम होतो. मग त्याला मायक्रोपेनिस कधी म्हणायचं, किंवा अतिशय लहान कधी म्हणायचं, किंवा आणखी इतर कुठली कारणं आहेत हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, जाणून घेऊयात. पण आणखी एक फोन येतोय, खूप पटापट फोन येत आहेत. राहुल शिंदे आपल्याशी बोलतायत. राहुलजी, तुमचा प्रश्न विचारा. सर, मग लिंगाची साईज काय असते याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे होती. अच्छा, म्हणजे नॉर्मल साईज काय असते तुम्हाला विचारायचं, बरोबर आहे? हो सर, हो. अच्छा, अतिशय महत्त्वाचं. आणि महत्त्वाचं काय सांगू का, तुम्ही कंपॅरिझन लहान मोठं कधी कराल, हे कंपॅरेटिव्ह टर्म आहे. नॉर्मल काय आणि त्यापासून डेव्हिएशन काय, म्हणजे लहान मोठं काय असतं ते कळतं. मित्रांनो, काळजीपूर्वक ही गोष्ट ऐका.
या ठिकाणी जरी 11 वाजले असतील ना तरी झोपू नका, कारण ही माहिती तुम्हाला कुठंही मिळणार नाही. अडल्टमध्ये म्हणजे जेव्हा अडल्ट होतो, पुरुष 15 वर्षापेक्षा मोठा व्हायला लागतो, त्यावेळेला स्ट्रेच पेनाइल लेंथ म्हणजे मोजायची कशी असते ते देखील माहित नाही. तर त्याच्या बुडापासनं आपण थोडंसं जेंटली स्ट्रेच केल्यानंतर जी लांबी येते, ॲव्हरेज जर तुम्ही काढलं तर 5 ते 5.5 ते 6 इंच ही स्ट्रेच लेंथ असते आणि गर्थ ही 3.5 ते 4 इंच ही झाली अडल्टमध्ये. पिडियाट्रिकमध्ये वयानुसार वेगवेगळा फरक असतो. चाइल्डहुडमध्ये काय असतं तर मॅक्झिमम स्ट्रेच पेनाइल लेंथ ही 3 इंचापर्यंत जाते आणि त्याच ठिकाणी गर्थ ही 1 ते 1.5 इंच राहते. आणि जर 1 इंचापेक्षा देखील लहान जर त्याची लांबी असेल स्ट्रेच पेनाइल लेंथ, त्याला आपण मायक्रोपेनिस म्हणतो. मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं पाहूया पुढे. नक्कीच सर, एक फोन येतोय आणि महिलेचा फोन आहे. सुनीता पाटील आपल्याशी बोलताय. सुनीताजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. बोला. तर मला हे विचारायचं आहे की लिंग छोटे असेल तर स्त्रीला तृप्ती मिळू शकते का, आणि लहान लिंगासाठी काय ट्रीटमेंट आहे त्याबद्दल सांगा. नक्की सुनीताताई, तुमचा प्रश्न अतिशय सुंदर आहे. मला वाटतं खूप छान प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. प्रत्येक स्त्रीच्याही मनातला हा प्रश्न आहे. आणि माझ्या ओपीडीमध्ये काही केसेस तुमचा सेपरेशन ऑफ कपल, अनसॅटिस्फॅक्शन, कारण प्रत्येकाला सॅटिस्फाय होण्याचं, तृप्त होण्याचा अधिकार हा दोघांनाही असतो. नक्कीच या ठिकाणी सांगूया, खरंच काही महत्व आहे का त्या ठिकाणी? का महत्व आहे तुम्हाला सांगतो. हे बघा, प्रत्येक व्यक्ती जरी वेगळी असली, आपलं फिटनेस महत्त्वाचं असतं. फिटनेस नियमित ठेवणं का आवश्यक असतं. त्या ठिकाणी तृप्ती जेव्हा आपल्या फिमेल पार्टनरला मिळत असते ती कुठं मिळते? बघा, सर्वात मोठा सेक्स ऑर्गन हा ब्रेन आहे. का म्हणतो मी ब्रेन आहे? तुम्हाला संवेदना, मला चांगलं वाटलं किंवा मला सॅटिस्फाय झालं हे कुठं कळतं? तुमच्या त्या ऑर्गनपासून जेव्हा ट्रान्समिशन ॲफरंट आणि इफरंट ह्या नर्व्स तुमच्या ब्रेनला ती संवेदना देतात तेव्हा ते कळतं. मग ती संवेदना जायची असेल तर पुरुषांचा भाग असो किंवा स्त्रीचा जी पॉईंट असो, त्याला जर स्टिम्युलेशनच झालं नाही, त्याला जर फ्रिक्शनच झालं नाही, तर कशा पद्धतीने ही संवेदनावर जातील? त्या ठिकाणी गर्थ म्हणजे सर्कम्फरन्स जो असतो लिंगाचा तो महत्त्वाचा असतो, कारण त्याचं घर्षण हे जी पॉईंटशी झालं पाहिजे. बऱ्याचदा लेंथमध्ये देखील थोडाफार कमी करणं असेल, त्या ठिकाणी काही स्पेशल टेक्निक्स आहेत ते विचारतात की बाबा असं असेल तर काय करायला पाहिजे, कारण हे व्हॅरिएशन तर साहजिक आहे. CAT म्हणजे क्वायटल अलाइनमेंट टेक्निक्स, म्हणजे काही अँग्युलेशन्स आहेत किंवा बऱ्याचदा 476 ह्या त्याच्या अवस्था आहेत सेक्सच्या, त्यामध्ये ते चेंजेस करून तुम्ही अँगल चेंज केला किंवा त्या ठिकाणी फ्रिक्शन पॉईंट बदलला आणि फारच गरज पडलं तर तज्ज्ञांना भेटल्यानंतर त्याची साईज कशी वाढवली जाते, कशा पद्धतीने तुमच्या पार्टनरला जी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने कशा पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये बदल करता येतो, यासाठी दोघांनी सोबत येणं आवश्यक आहे. कारण एकट्याचं कंपॅरिझन मी काय करणार. बरोबर सर. आणखी एक फोन येतोय. अनिल काळे आपल्याशी बोलतायत. अनिलजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. काही जणांचे जन्मतःच लिंग लहान असण्याचे कोणते कारण असतात बता. नक्कीच, मला वाटतं सरांनी थोडीफार माहिती सांगितलेली आहे, पण सर तुम्ही सविस्तर उत्तर. पण कंजेनायटल एनॉमली म्हणजे काय जन्मतःच, म्हणजे बाळ जन्माला आलं मग तरी सुद्धा ते लहान असेल, काय काय असतं कारण? बऱ्याचदा चेबी बेबी म्हणजे असं एकदम हेल्दी सुदृढ बाळ असतं. मग होतं काय की त्या ठिकाणी प्युबिक सिम्पायसिसच्या एरियामध्ये पूर्ण फॅटमध्ये तो लिंगाचा भाग एम्बडेड असतो आणि बाहेर आपल्याला काहीच दिसत नाही. हा एक भाग झाला, याला म्हणतो आपण बरीड पेनिस. दुसरं काय राहतं? कॉर्डी विदाउट हायपोस्पिडियस, म्हणजे काहीतरी खालचा भाग डेव्हलपमेंट होताना खालच्या टेस्टिक्युलर किंवा स्क्रोटमच्या भागामध्ये त्यामध्ये एक पडदा बनलेला असतो, त्याला म्हणतात वेब पेनिस. तिसरा भाग असतो कॉर्डी विथ हायपोस्पिडियस, म्हणजे लिंगाच्या टोकाला युरिनचं छिद्र न येता खालच्या बाजूला येतं, ते लिंग आखडलं जातं, वाकडं होतं आणि अशा केसमध्ये देखील ते लहान असतं. ह्या असतात कंजेनायटल एनॉमलीज. तज्ज्ञांना वेळीच भेटल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो, ज्याला माहीत नाही त्या ठिकाणी गेले ना, नाही याला चांगलं मोठं होऊ द्या म्हणे, 5-10 वर्षात सुद्धा शाळेत जाऊ विचार करा. असं मोठं झाल्यानंतर एकमेकाला जर मुलांनी पाहिलं की मुलं डिप्रेशनमध्ये जातात. म्हणून 1 वर्षापर्यंतच किंवा 2 वर्षाच्या आत हे चांगल्या पद्धतीने ऑपरेट करता येतं. त्यामुळं ओपनली मी सांगतोय, जन्मल्याबरोबर जेव्हा ते बाळ बाहेर येतं ना, जे त्याचे जेनेटिक्स आहेत, मेल असो फिमेल असो, ही निसर्गाची एनाटॉमी आहे, ती पहिली नॉर्मल आहे का पहा. बाकी मग जिलेबी पेढे वाटणं तुमचं चालत राहतं. नक्कीच सर. एक आणखी फोन येतोय आपल्याला. संतोष काळे आपल्याशी बोलतायत. संतोषजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्ते जी, सांगा काय म्हणता.
सर ऑइल मसाज केल्यानं लिंगाचा आकार वाढतो का याबद्दल माहिती पाहिजे होती सर. नक्कीच लोकांच्या मनात किती प्रश्न आहेत ना, म्हणजे की हा किती छान प्रश्न आहे की मसाजचा उपयोग होऊ शकतो होतो का? आणि असं काय महत्वाचा भाग तुम्हाला सांगतो, आपण असं साईट उघडली ना त्या साईटवर हे ऑइल ते ऑइल बरोबर. ए होगा वो होगा यातनं जायचं नाही. मग हा सायंटिफिक मंच आपण का उभारलेला आहे, नक्कीच. कशाने काय होतं हे आपण सांगूया. आणि या सांगण्यामुळे तुमच्या ज्ञानात आज नक्की भर पडणार आहे. कारण काय झालेलं आहे या ठिकाणी, रिअल युरोलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट आणि सेक्सॉलॉजिस्ट हे त्याचे खरे तज्ज्ञ असतात. ज्यांना यातली माहिती नाही, बऱ्याचदा पेरिफेरीला तुम्हाला कोण सेक्सॉलॉजिस्ट आहे हेच कळत नाही. मग कुठलं तरी ऑइल आणणार, त्याला देऊन टाकायचं. अहो याचे एवढे साईड इफेक्ट मी पाहिलेले आहेत, त्या ठिकाणी डॅमेज होऊन स्किन बर्न झालेली आहे. तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट घ्यायची नसते. का? हे बघा, ऑइल वगैरे हे सोदनिंग एजंट असतात, मॉइश्चरायझिंग एजंट असतात. या ठिकाणी इन्क्रीमेंटसाठी काही वेगवेगळ्या थेरपी आहेत. त्यामध्ये आपण इंजेक्टेबल थेरपी आहेत, इंट्राकॉर्पोरल इंजेक्शन थेरपी आहेत, किंवा बऱ्याचदा काही स्कॅफोल्ड अवेलेबल असतात ज्यामुळे की गर्थ ऑफ पेनिस वाढवता येते. आणि आणखी खूप काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत. आपल्याला वेळ आहे, आपण डिस्कस करणार आहोत. नक्कीच सर. आणखी एक फोन येतोय, मनीषा आपल्याशी बोलतायत. मनीषाजी तुमचा प्रश्न विचारा. सर मला विचारायचं आहे की लिंगाचा आकार वाढण्यासाठी पी शॉर्ट थेरपी काय असते. आणि सर तुमचा फोन मी खूप दिवसापासून प्रयत्न करते, फोनच लागत नव्हता. आणि मला हे तुमच्या याच्या डिस्प्लेवर जे दिसलं ना, पुरुषाच्या अंगातून छोटे पण दूर कसे, त्याबद्दल मला थोडं विचार असं वाटलं म्हणून फोन लावला. तर लिंगाचा आकार वाढवण्यासाठी पी शॉर्ट थेरपी काय असते त्याबद्दल सांगा. वा मनीषाजी, खूप छान प्रश्न विचारलाय. आणि मला वाटतं इतके फोन येत असतात, कोणाचा फोन घ्यायचा नाही. बरोबर आहे, बरोबर. पण आज भाग्यवान ठरलेले आहेत. लागला फोन त्यांचा. आता तुम्ही विचाराल की हे प्रश्न पुरुषांचे आहेत, मग स्त्रिया का विचारतात? अहो असं नसतं. मग पुरुष जे प्रश्न विचारतात ते कोणासाठी विचारतात? पार्टनरसाठी. म्हणजे हे स्त्री किंवा पुरुष असं सेपरेशन नाही. निसर्गाने बनवताना ही गोष्ट दोघांनाही दिलेली आहे, म्हणून काळजी दोघांची आवश्यक आहे. आता हे डिस्कशन चाललं होतं आमचं की तेलाने काय होतं. अहो तेलाने काही होत नसतं. तो एक साधा वरचा एक प्रकारचा सुदनिंग एजंट आहे. त्याची केअर घेण्यासाठी वापरलं तर ठीक आहे, पण त्याची माहिती नसेल तर अजिबात ते वापरायचं नाही. पी शॉर्ट थेरपी काय असते याची थोडक्यात सांगूया. बऱ्याचदा समजा त्या पेशीमध्ये आपण दुसरी पेशी टाकली तर ग्रोथ होणार. तर बॉडीच्या प्लेटलेट्स म्हणजे ब्लडमधनं आपण प्लेटलेट घेतो, त्याला आपण डेव्हलप करून सेंट्रीफ्यूज करून ग्रोथ फॅक्टर टाकतो, इंटरफेरॉन टाकतो, इंटरल्युकिन टाकतो. ते परत त्या लिंगामध्ये इंजेक्ट केलं जातं थोडीशी बोल देऊन, आणि त्यामध्ये नंतर ती ग्रोथ होत राहते. आणि त्याला स्टिम्युलेशनसाठी ॲडिशनल काही रिंग आणि व्हॅक्यूम थेरपी असतात. अतिशय सुंदर यांनी प्रश्न विचारलेला, त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि ह्याचं लाखोंच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर यांना आज मिळालेलं आहे आणि मिसअंडरस्टँडिंग दूर झालेलं आहे. सर आणखी एक फोन येतोय, आपल्याशी जयश्री बोलतात. जयश्री तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर लिंग छोटे असेल तर त्याचा तृप्ती किंवा ऑर्गॅझम मिळण्यावर काही परिणाम होतो का? तर त्याबद्दल माहिती सांगा. नक्कीच जयश्री, छान असा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. म्हणजे तृप्ती आणि ऑर्गॅझम, मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, 50% स्त्रियांना तृप्ती आणि ऑर्गॅझम काय असतं हे माहित नाही. हे मला या ठिकाणी सांगावं लागतं. 50% मला वाटतं कमी सांगताय तुम्ही. आणखी आकडा आहे. पण आपल्या मंच सुरू झाल्यापासून खूप अवेअरनेस वाढलेली आहे. का? कारण जी जोडपी माझ्याकडे येतात ना, ते आज सांगतात मी काय म्हणलं, तुम्हाला आनंद मिळणं हा तुमचा जन्मसिद्ध काय आहे आणि तो निसर्गाने दिलेला आहे की आपण नाही बनवला. ते का थोडक्यात सांगतो तुम्हाला, म्हणजे कसं समजायचं तृप्ती. एक मी उदाहरण देऊन सांगतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या समजा पाठीवर आपण मसाज करत आहोत, बरोबर आहे. त्यावेळेला त्या मसाजनी तर तुम्हाला खूप छान वाटतं, पण त्या ठिकाणी एक असा पॉईंट येतो कुठेतरी पाठीवर, आपण काय म्हणतो समोरच्याला, येस हा पॉईंट आहे, तिथं थोडं जास्त प्रेस करा म्हणजे आणखी मला छान वाटेल. उदाहरणार्थ काय तर फिमेल्समध्ये योनीच्या अंतर्भागामध्ये 1 ते 1.5 इंचावर नॉर्थ आणि वेसल रिच असलेला एक पॉईंट असतो, त्याला आपण जी पॉईंट म्हणतो. आणि ह्या जी पॉईंटला स्टिम्युलेट झाल्यानंतर डोपॅमिन, ऑक्सिटोसिन सारखे लो मॉलिक्यूल त्या ठिकाणी तयार होतात. ब्रेनकडनं खाली कमांड येते. त्या ठिकाणी डोपॅमिन सारखे लो मॉलिक्यूल बनल्यानंतर खाली त्या फ्लोअरचं रिलॅक्सेशन होतं. आणि ह्या रिलॅक्सेशनसाठी फ्लोअर हा कचुंचाने प्रसरण पावतो, याला ऑर्गॅझम म्हणतात. आणि डेफिनेटली त्यासाठी साईज मॅटर करतं. साईज म्हणा, पोझिशन म्हणा, आणि ते तुम्हाला अचीव करायचं असेल तर डेफिनेटली याची अधिक माहिती सुखी जीवनाच्या मंत्राच्या
पुस्तकात दिली आहे. आणि नक्कीच मित्रांनो तुम्हाला सांगतो, तुमची साईज लहान आहे किंवा तुम्ही परफॉर्म करू शकत नाही यासाठी डिप्रेशनमध्ये जाऊ नका, लग्नापासून दूर पळू नका. आणि आपल्या पार्टनरबद्दल लाज वाटते मग कसं आहे सांगण्याची, त्यापेक्षा ओपनली या, तज्ज्ञांना भेटा, त्याला उपाय आहे आणि रिझल्ट देखील आहे. हे का सांगणं आवश्यक आहे, बरेचदा लग्नानंतर देखील ते अशा अवस्थेत राहतात. विचार करा, 2 पार्टनर्स नाही, पूर्ण 2 फॅमिली यामुळे डिस्टर्ब झालेले असतात. नक्कीच सर, आपल्याला आणखी एक फोन येतो कारण की प्रचंड फ्लो आहे आजचा विषय इतका महत्त्वाचा आहे. सतीश कोल्हे आपल्याशी बोलतायत. सतीश जी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, माझा प्रॉब्लेम असा आहे की संबंध समजा जास्त गॅप पडला तर 2 दिवस समजा कॉन्टॅक्ट केल्यानंतर लवचिकपणा येतो. म्हणजे गॅप पडल्यानंतर तुम्हाला कमजोरीसारखं जाणवतं किंवा त्या ठिकाणी शिथिलता येते लिंगामध्ये, बरोबर आहे का? मग तुमचं वय काय सांगा? 39. बरं, ठीक आहे. काही डायबिटीज, ब्लड प्रेशर आहे काही तुम्हाला? नाही. बरं बरं. हे किती दिवसापासून चालू आहे तुम्हाला हा त्रास? त्या ठिकाणी ढिलेपणा आहे किंवा त्या ठिकाणी सेलपणा आहे? 2 ते 3 वर्षापासून. ठीक आहे, काही हरकत नाही, सांगूया तुम्हाला. हे प्रश्न फार आवश्यक असतात. 2 ते 3 वर्ष झालं, आणखी सुद्धा कोणाला दाखवावं हे माहीत नसतं. जेव्हा शो पाहतात ना, माझ्याकडे येतात लोक, सर म्हणे या शोमुळं आम्हाला नवीन जीवन मिळालेलं आहे. आणि ही माहिती आपण त्यांना देऊन एकट्याला नाही, त्यांच्या पार्टनरला देखील आपण सॅटिस्फाय करतोय. कुठंतरी आज हळूहळू त्या गोष्टीला वाचा फुटत आहे आणि सायंटिफिक गोष्ट आहे. महत्त्वाची गोष्ट सांगतो, वय जसं वाढत चाललंय, 39 वर्ष झालेलं आहे, त्या ठिकाणी हार्मोनल बदल होत असतात, बऱ्याचदा स्ट्रेस फॅक्टर असतात. इव्हन तुमचा परफॉर्मन्स डाऊन झाल्यानंतर तुमचा पार्टनर सॅटिस्फाय राहत नाही, तो चिडचिडेपणा येतो त्यामध्ये, तो तुम्हाला बरेचदा हळूहळू तुमच्यापासून दूर जायला लागतो. याचंही तुम्हाला प्रेशर येतं, त्याची तुम्हाला बरेचदा टेन्शन येतं की मी काय करू आता, या वयामध्ये मला असं झालेलं आहे. तर मी महत्त्वाचं सांगतो, तुम्ही काहीच काळजी करू नका. या प्रत्येक गोष्टीला ट्रीटमेंट आहे. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो, हा आजार नाही, हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि हा प्रत्येकाला होणार आहे. पण आपण त्याला वेळीच एक मेंटेनन्स किंवा त्याला सप्लिमेंट थेरपी, टेस्टोस्टेरोन थेरपी किंवा जी कोणती लागेल मेडिकल थेरपी ते देऊन त्याला खूप चांगला रिझल्ट आहे. पण तज्ञांना भेटलं तर आणि दाखवलं तर. सर, नक्की आणखी एक फोन येतोय, आपल्याशी बोलतायत विशाल उद्दूरकर. विशालजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला. बोला. विशाल बोलतो. ऐकतोय आम्ही, बोलत राहा तुम्ही. लैंगिक इच्छा होत नाही. अच्छा, लैंगिक शिथिलता आली किंवा सेक्स करायची इच्छा होत नाही, बरोबर आहे? अच्छा, वय काय तुमचं? 21. बर, ठीक आहे. आणि आणखी काही त्रास आहे का तुम्हाला? काही समजा हस्तमैथुनची सवय वगैरे किंवा काही शीघ्रपतन असं काही वाटतं? नाही. झोपेत होतं. म्हणजे झोपेमध्ये तुम्हाला स्वप्नदोष होतो किंवा वीर्यस्खलन होतं, काही स्वप्न पडल्यानंतर, बरोबर आहे? ठीक आहे, सांगूया ना. हे बघा, खूप जणांना शीघ्रपतन आणि स्वप्नदोष यातला फरक कळत नाही. एक थोडक्यात त्यांना सांगतो, बघा, लॉस ऑफ कॉन्फिडन्स म्हणजे म्हणतो ना, ही ऍक्टिव्हिटी का बनवली असेल, यांच्या बोलण्यातनं पहा, एक बिथरलेपणा पहा, एक कॉन्फिडन्स लेवल पहा, ही कमी झालेली असते. मग ही ऍक्टिव्हिटीज तुम्हाला का दिलेली आहे? अहो, तुम्हाला दिवसभराच्या पूर्ण ह्या कामानंतर, धावपळीनंतर कुठेतरी रिलॅक्स व्हायचं असतं आणि ते झालं तरच तुम्ही दुसऱ्या दिवशी कामाला लागू शकता. स्वप्नदोष म्हणजे तुमचा वीर्याचा फ्लो वाढल्यानंतर झोपेत बऱ्याचदा स्वप्नरंजनामध्ये तुम्हाला ॲक्टची भावना येते आणि अशा केसमध्ये तुम्हाला नकळत वीर्यस्खलन होतं आणि या ठिकाणी तुम्ही घाबरता, तुम्हाला इन्सल्टिंग वाटतं. किंवा तुमच्या अशी, मी बऱ्याचदा अशी मुलं पाहिलेत, सर मला असं होतं, असं मी वाटलं डिप्रेशनमध्ये आहे, मी अभ्यास करत नाही, माझं लक्ष लागत नाही, मला घरात कोणी सांगत नाही मला काय होतं ते. हे किती महत्त्वाचं आहे. म्हणजे मुलं वयात येतात, 12वीत येतात, तुम्हाला फक्त तो नंबर 1 आला पाहिजे, टॉपर झाला पाहिजे, पण त्याच्या पर्सनल लाईफचं काय त्याकडे लक्ष दिलं पाहिजे पालकांनी. आणि नक्कीच शीघ्रपतन आणि स्वप्नदोषमध्ये फरक असतो. तर तुम्ही तज्ज्ञांना भेटा. आणि इच्छा होत नाही ह्याचं कारण काय, तर हार्मोनल डिस्टर्बन्सेस आणि बिथरलेपणानं काही प्रकारचं नैराश्य आलेलं असतं. त्याला देखील काही मूड एलिव्हेटर ड्रग देऊन आपण टोटली नॉर्मल करू शकतो. म्हणून काळजी करायची गरज नाही. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन येतोय, संदीप देशपांडे आपल्याशी बोलतायत. संदीपजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. बोला. व्हॅक्यूम थेरपीने लिंगाचा आकार वाढतो का, याबद्दल सांगा सर.
नक्कीच सर, हे खूप सुद्धा छान प्रश्न misconception विचारलेला आहे. खूप आहे. गैरसमज आहेत आणि मला वाटतं आपला शो अतिशय महत्वाचा याच्यासाठी महत्वाचं आहे. ठरतो. हे बघा काय होतं बरेचदा, हे असं का झालेलं आहे की खरे तज्ज्ञ डॉक्टर ह्यामध्ये उतरले नाही. खरं. म्हणून आपण काय दुसऱ्याला दोष द्यायचा नसतो. जेव्हा आपण एखादी चांगली गोष्ट घेऊन येतो ना, तेव्हा लोकांना कळतं. व्हॅक्यूम थेरपी थोडक्यात सांगतो काय. हे बघा, तुमच्या लिंगामध्ये जे इनपुट असेल, त्या ठिकाणी सप्लाय जात असेल, तुम्ही खाल्लेले मेडिसिन पोहोचत असतील, तर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची ताठरता येणार आहे. समजा त्यामध्ये कुठं ब्लॉक आहे, काही लिकेज आहे, अशा केसमध्ये काहीतरी इंटरनेटवर वाचायचं आणि ते व्हॅक्यूम थेरपी त्याला लावून टाकायची अजिबात काम करणार नाही. उलट त्याच्या पेशी ह्या डॅमेज होत असतात. काय असतं व्हॅक्यूम थेरपी? काही जणांमध्ये पार्शियल इरेक्शन होत असेल किंवा त्याला विथस्टँडिंग लॉंग टाईमसाठी होत नसेल किंवा ब्लड फ्लो रिव्हर्समध्ये फास्ट जात असेल, अशा केसमध्ये त्या ठिकाणी एक रिंग असते, एक सिलेंडर असतं. त्या सिलेंडरने तुम्ही स्वतःहून फ्लो आतमध्ये जात नसेल तर प्रेशर, निगेटिव्ह प्रेशरने तो फ्लो तुम्ही आणता आणि त्याला ब्लॉक करण्यासाठी मग एक रिंग लावली जाते. याला म्हणतात व्हॅक्यूम थेरपी. शिथिल असलेल्या लिंगाचा भाग ताठर होणे, ह्याला मोठं होणं असं म्हणत नसतात. ही नॅचरल फिजिओलॉजी आहे. पण काही जणांना काय वाटतं की हे तुम्हाला दिलं म्हणजे ते मोठं होणार. मग बरेच जण त्याला मिसलीड होतात. मग काही जण चला यानेच आपली साईज वाढून जाईल आणि ते घेऊन जातात, ऑनलाईन लावतात. काही जण तर माझ्यासोबत कॉम्प्लिकेशन माझ्याकडे येतात. होतं काय की हे बघा, गुगलवरनं मागून किंवा ऑनलाईन मागून थेरी आणि प्रॅक्टिकलमध्ये फरक असतो ना. मी सर्वांना ॲडवाईस करतो, जोपर्यंत तज्ज्ञ सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट तुम्हाला साधी सिंपल गोष्ट असते, हो ते व्हॅक्यूम केल्यानंतर तुम्ही त्याचं प्रेशर जरी रिलीज नाही केलं ना, त्या ठिकाणी लिंगाला इजू होणं, त्या ठिकाणी ब्रुझिंग होणं, पेन होणं, काही जणांना तर कमी असलेली शिथिलताही जास्त व्हायला लागते. म्हणजे प्रॉपर ठिकाणी प्रॉपर टूल वापरलं तर ते कामाला येतं, नाही तर आपण त्या टूलला दोष देऊन उपयोग नसतो. नक्कीच सर, खरं तर आज इतके फोन आहेत, 10 ते 12 फोन आणि इतके जण आपला फोन क्युरिओसिटी आहे. हा विषयच तसा आहे. अहो, मांडायचा कुठं आणि बोलायचं कुठं, कारण हे क्लिअर झाल्याशिवाय तुमचं पर्सनल लाईफ दोघांचंही हॅपी होणार नाही. नक्कीच सर, आपला वेळ संपत आलेला आहे. हो, इतके पटापट फोन येतात आणि आणखी फोन सुरू आहेत, पण थांबावं लागणार आहे सर. परत आपण येतो ना आणखी. पुन्हा पुढच्या शनिवारी भेटायचंय आपल्याला 11 वाजता. नक्की बघा. आता इथेच थांबणार आहोत, पण सर तुम्ही आलात आणि मार्गदर्शन केलं, यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. सुखी जेवण.